जयंतीला ती वाचून दाखवतो मी. जिजाऊच्या कौतुकाच्या थापेसाठी बघा, जिजाऊच्या कौतुकाच्या थापेसाठी तळमळत होते सारे मावळे. बघा, जिजाऊंची पाठीवर थाप मिळवण्यासाठी सगळे मावळे काय करत होते, तळमळत होते. आता रानटी शेतामध्ये रानटी जनावरे शेतकऱ्यांना इजा करायची, तर जिजाऊंनी सांगितलं की जे रानटी जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला मी माझ्या हाताने सोन्याचं कड देईल. तर मग खूप सारे मावळे स्वतःच्या जीवाचे पर्वा न करता त्या रानटी जनावरांना मारायचे आणि त्यांची शेपूट घेऊन जायची त्यांच्याकडं. आणि नंतर काय, एका मावळ्यांना समजा नुसतं सोन्याचं कड दिलं दुसऱ्याचं, तर तो म्हणे नाही, म्हणे मी सोन्याच्या कड्यासाठी आलो. मी कशासाठी आलो? जिजाऊच्या थापेसाठी. जिजाऊच्या कौतुकाच्या थापेसाठी तळमळत होते सारे मावळे. म्हणूनच स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावून साजरे केले मृत्यूचे सोहळे. कोण कोण मावळे वारलं बरं स्वराज्य स्थापन करताना? तानाजी मालसुरे, बाजी प्रभू देशपांडे, आणखी मुरारबाजी. तर तानाजी मालसुरेच्या मुलांचं लग्न होतं, तरी ते मुलाचं लग्न सोडून कोणासाठी गेले? स्वराज्यासाठी, शिवाजी महाराजांसाठी. आणि ते काय म्हणजे आधी लगेच आपण असतो काय गेला असतो का? आता मुलाचं लग्न आहे, आता परत मुळे असे कारण सांगत बसला असतो. तर तो तानाजी मालसुरे काढला, आधी करायला लावला त्यांनी तोफेचा, आणि खूप सारे वार झाले त्यांच्यावरती. तरी त्या अगोदरच मारायला पाहिजे होते, पण तोफेचा आवाज ऐकल्याशिवाय ते त्यांना मृत्यू आला नाही. जिजाऊच्या कौतुकाच्या थापेसाठी तळमळत होते सारे मावळे. म्हणूनच स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावून साजरे केले मृत्यूचे सोहळे. सोहळे म्हणजे काय? आनंदाचा क्षण. आता आपण लग्न कसं वाजत गाजत करतो ना, डीजे लावतो, हळदीचा प्रोग्राम, मस्त खायला राहतं, नवीन ड्रेस, नवीन हे, किती आनंदाने करतो. तसंच आपल्या स्वराज्य मावळ्यासाठी ते मरणाचे जे क्षण आहे त्या आनंदाने काय केले, त्यांनी साजरा केले आनंदाने. मेल्यानंतर वैर संपते याचा धडा दिला घालून अफजल खानाची कबर बांधली.